महाराष्ट्र। अनेक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पोलिसांच्या कारवाईवरून आता मुंबई पोलीस आणि रोहित पवार आमने सामने आलेले आहेत। महिलेला अस्वस्थ वाटत असताना देखील हात बाजूला का केला नाही, महिलामध्ये आलेली आहे कळल्यानंतर देखील हात का काढला नाही, असा सवाल आता रोहित पवार यांनी मुंबई पोलिसांना उपस्थित केलेला आहे। तर आता या संबंधित व्हिडिओवरनं मुंबई पोलीस आणि रोहित पवार हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। या व्हिडिओ संदर्भात रोहित पवारांनी आता अनेक संतप्त सवाल उपस्थित केलेले आहेत। महिलेला अस्वस्थ वाटत असताना देखील हात बाजूला का केला नाही, असा सवाल आता रोहित पवारांनी उपस्थित केलेला आहे। रोहित पवारांनी आता मुंबई पोलिसांना अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जातात त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। भाग्यश्री, रोहित पवारांनी मुंबई पोलिसांना अनेक सवाल उपस्थित केले आहेत। नक्कीच सिद्धेश, आपण जर बघितलं तर खरं तर रोहित पवारांनी एक व्हिडिओ जो आहे तो ट्विट केलेला होता। या व्हिडिओमध्ये एक पोलीस व्यक्ती आहे जी त्या आंदोलनकर्त्यांना थांबवायचा प्रयत्न करते। त्यामध्ये एक महिला येते, ती त्या महिलेच्या आपण बघतोय की महिलेच्या छातीकडे त्यांनी जवळपास हात लावलेला आहे, तरी देखील हात सोडायला तयार नाहीयेत, असा तो व्हिडिओ होता। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मुंबई पोलिसांनी देखील एक ट्विट केलं। त्या ट्विटमध्ये ते असं म्हणतात की रोहित पवार प्रतिक्रिया व्यक्ती म्हणून तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणे अपेक्षित असते। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची खात्री केली आहे की तो व्हिडिओ आहे तो या आंदोलनकर्त्यांना थांबवण्याच्या त्या धांदलीमध्ये झालेला आहे किंवा ती घटना जी आहे ती सगळ्या गोंधळामध्ये घडलेली आहे, मुद्दाम कोणीही हे केलं नाहीये असं सांगतात त्यांना ट्विटद्वारे मुंबई पोलीस। आणि जर आपण बघितलं तर आता पुन्हा रोहित पवार त्यांना प्रश्न विचारताना पाहायला मिळत आहे की जर महिला तिथे होती, तिला अस्वस्थ वाटत होतं, तुम्ही बघत होतात की तिथे महिला आहे, तर तुम्ही त्या महिलेचा हात का काढला नाही, महिला पोलीस फोर्स कुठे होतं, असे विविध प्रश्न जे आहेत ते रोहित पवारांनी उपस्थित केलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता कुठेतरी जर बघितलं तर मुंबई पोलीस आणि रोहित पवार यांच्यामध्ये जुंपली की काय असा एक प्रकार जो आहे तो पाहायला मिळतोय। मला असं वाटतं की पहिल्यांदा असं नेत्यांमध्ये समोरासमोर म्हणजे मुंबई पोलीस आणि विरोधी पक्षातील नेते असं समोरासमोर जुंपल्याचा हा कदाचित पहिलाच प्रकार असावा असं देखील म्हटलं जाते। अगदी भाग्यश्री, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे आता की रोहित पवारांनी या संबंधित व्हिडिओच्या संदर्भातले अनेक सवाल उपस्थित केल्यानंतर आता मुंबई पोलिसांच्या वतीने देखील त्याला प्रत्युत्तर दिलं जाते। अर्थातच मुंबई पोलीस आणि रोहित पवार या निमित्तानं आमने सामने आलेत। नक्कीच मी म्हटलं तसं की हा विरोधी पक्षातील एखादा नेता आणि मुंबई पोलीस खरं तर चर्चा कायमच होत असतात। एखादी गोष्ट जर पटली तर विरोधक थेट सिटीपर्यंत जाऊ शकतात, त्यांना तेवढा त्यांना अगदी भाग्यश्री, मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येतोच। विद्याताई चव्हाण देखील आपल्यासोबत जोडल्या जातात, त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊयात। विद्याताई, व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर आता रोहित पवार आणि मुंबई पोलीस आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई पोलीस हे रोहित पवारांनी जे सवाल उपस्थित केले त्यावर आता उत्तर देताना दिसत आहेत, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया? नाही, मला असं वाटतं प्रत्येक आंदोलनामध्ये पोलीस जे असतात त्यांचा रोल हा फक्त कायदा सुव्यवस्था राखणं एवढाच असतो, परंतु हा जो पोलीस कोण होता त्याने ज्या प्रकारे त्वेषाने म्हणजे तो एका बाजूला उभा होता आणि अतिशय वेगाने तो त्वेषाने तो लूट कपडे घातलेल्या माणसावरती तुटून पडायलाच आला होता। म्हणजे मला हे कळत नाही की पोलीस आम्हाला शत्रू का समजता। आम्ही जे आंदोलन करते असतो, जे मुलं आंदोलन करते आहेत ते शांतता मार्गाने करत होते ना, काही उकसवण्याचा प्रयत्न करत नव्हते। घोषणा देणं, आंदोलन करणं हा आमचा लोकशाही मार्गाचा अधिकार आहे, पण ज्या त्वेषाने तो तुटून पडला आणि त्या ब्लू शर्ट वाल्याला किंवा ते ब्लू जॅकेट घातलेल्या माणसाला वाचवण्यासाठी त्याची कोण साथीदार असेल ती तिकडे पुढे सरसावली आणि सरसावल्यानंतर याने ज्या प्रकारे तिला हे केलेलं आहे ते बरोबर नाहीये, ते प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दिसतं आहे। आणि अशा प्रकारे महिलांना, आणि तिथे एक लेडी पोलीसवाली पण होती का होती, तिला पण ती पण येत होती पुढे, परंतु याने ज्या त्वेषाने आला आणि त्याने असा ह्या डाव्या बाजूने जो हात घातला त्या मुलीला म्हणजे नको त्या ठिकाणी त्याने हे केलेलं आहे आणि याचं समर्थन पोलिसांनी करू नये। या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसतंय, मात्र तरी देखील सत्ताधारी असं म्हणतात की विरोधक या व्हिडिओचं, या प्रकरणाचं भांडवल करण्याचा प्रयत्न करतायत। नाही, पण पोलिसांनी सांभाळून राहायलाच पाहिजे ना।
मी मगाशी नवनाथ बंग यांची प्रतिक्रिया ऐकली. ते म्हणतात की अशा प्रकारे काही झालेलंच नाहीये. म्हणजे नवनाथ बंगनी पुन्हा एकदा तो व्हिडिओ बघावा आणि ज्या प्रकारे तो पोलीसचा कोण होता माणूस तो डाव्या बाजूला उभा असताना तो त्वेषाने अगदी आला, त्याला एवढं धावून यायची काय गरज होती? हे गुन्हेगार होते का? हे चोर होते का? म्हणजे आता पोलिसांचं काम एवढंच झालंय की सत्ताधाऱ्यांना व्हीआयपींना प्रोटेक्शन देणं आणि आंदोलनकर्त्यांना जोडून काढणं आणि त्यांच्यावरती जर महिला मध्ये असतील तर त्याचाही विचार ते करत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे मला खूप वाईट वाटतं की अशा प्रकारे मुली महिला आंदोलनामध्ये असतात आणि जेव्हा धरपकड होते तेव्हा पोलिसांना कसलीच हे राहत नाही. पोलिसांनी नेहमी दक्ष राहिलं पाहिजे. पोलिसांनी फक्त आंदोलनाच्या बाजूला उभं राहून ते जे प्रोटेस्टर्स आहेत, आंदोलनकर्ते आहेत, त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. तिथे त्यांना धरपकड करायची काही गरज नव्हती. कोण घोषणा देत होतं, कोण भडकवत होतं, हा नंतरचा भाग आहे. आणि भडकवत जरी असले तरी तुम्हाला त्यांना लाठ्या काठ्या मारणं किंवा त्यांना म्हणजे त्या ब्लू जो जॅकेट घातलेला मुलगा होता त्याच्या अंगावर इतका त्वेषाने तो का गेला मला अजून काही कळत नाहीये. काही गरजच नव्हती. तुम्ही बाजूला उभं राहून ते प्रोटेक्ट करायचं होतं त्यांना. म्हणजे हे सगळे मुलं, तरुण मुलं हे काय तुमचे शत्रू आहेत का? ते गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत का? कोणी सांगतं तुझ्या खिशामध्ये ड्रग टाकेल आणि आयुष्यातनं तुला उठवेन. म्हणजे हे पोलीस आहेत का गुन्हेगार आहेत? अगदी हे अशा प्रकारे कोणीच करता कामा नये. पोलिसांनी फक्त प्रोटेक्शन द्यावं आणि बाजूने बघावं काय चाललंय ते. कोणी करायला आलं नव्हतं तिथे. निश्चित तुमचा मुद्दा लक्षात येतोय. अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्र सोबत संवाद साधला त्याबद्दल. शशिकांत शिंदे देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत. शशिकांतजी, जो व्हिडिओ व्हायरल झाला तो आपण पाहिलेला आहे. अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. रोहित पवारांनी सवाल उपस्थित केल्यानंतर आता मुंबई पोलिसांच्या वतीनं रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं जात आहे की घाई गडबडीमध्ये आंदोलन सुरू असताना असे सगळे प्रकार घडत असतात आणि चुकून हे सगळं नकळत घडलं असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. मुंबई पोलिसांनी ते स्पष्टीकरण जर या प्रकरणाला दिलं असेल तर काल एका पोलिसाने तुमच्या पॉकेटमध्ये आम्ही कोकेन टाकू आणि तुम्हाला ड्रग म्हणून अटक करू, हे चुकून झालेलं आहे का? पोलीस ही यंत्रणा आहे ती पूर्णपणे आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काम करते. इथेच नव्हे अख्ख्या महाराष्ट्र देशामध्ये वरून आदेश आला की त्याची कायदे बाजूला ठेवून इम्प्लिमेंट करायचं, फक्त एवढंच काम चालू आहे. काल झालेली घटना तुम्हाला माहिती आहे. विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आंदोलन करतायत. तिथं महिला पोलीस तुम्ही ठेवायला पाहिजे. ज्यावेळेला तिथं अशा प्रकारचे विद्यार्थी येत आहेत, तुम्ही एखाद्याला पकडायला जाताय म्हणून चुकून हात टाकला सांगता, त्यावेळेला तिथं महिला पोलीस पण बरोबर ठेवायला पाहिजे होत्या. असं जाऊन द्यावं. काल परवापर्यंत तुम्ही जर बघितलं असेल दिल्लीला आणि सगळीकडे ज्या पद्धतीने या असलेल्या विद्यार्थी अमानुष त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली, ही कुठली स्मरणार्थ आहे? आता मला कळत नाही की पोलीस यंत्रणा जर अशा पद्धतीचं काम करत असेल तर एक भीती निर्माण व्हावी. परवाच्या दिवशी सुद्धा आंदोलनाला परवानगी मागत होते विद्यार्थी. नो पॉलिटिकल त्यांचा अजेंडा होता. कुठल्याही प्रकारच्या पक्षाचं राजकीय पाठबळ नव्हतं. विद्यार्थ्यांना स्वतः वटनामा स्वयंपूर्तीने आंदोलन, त्याला पोलिसांनी परवानगी दिली नाही. आणि मग तुम्ही जमावबंदी का लागू करताय? लोकांना लोकशाहीने आंदोलन करायला तुम्ही बंदी घालताय. जमावबंदी तुम्ही सगळ्या जाहीर करून टाकली. ही कुठला प्रकार आहे? हुकुमशाहीचा प्रकार आहे. मग तुम्ही जमावबंदी का केली? अशी कुठली घटना घडली? कायदा सुव्यवस्था निर्माण होणार आहे म्हणजे सरकारच्या विरोधात आंदोलन केलं की जमावबंदी जाहीर करायची? हे सगळे स्पष्टीकरण खुलासे वगैरे सगळं आहे. हे काही अर्थ नाहीये. लाठीचार्ज झाला, विनयभंग होतोय तर होतोय. एवढंच कशावर दिल्ली पोलीस पण बघितलं आपण ते काट्या वगैरे त्या मुलींवर कशा पद्धतीने हे केलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये असं व्हावं. सुसंस्कृत महाराष्ट्राचा आपण उपमा देतो, मात्र आदर्श देतो. हो शशिकांतजी, यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस हा व्हिडिओ समोर आला, या व्हिडिओची पडताळणी करणं अपेक्षित होतं. मात्र तरी देखील सत्ताधारी असं म्हणतायत की विरोधक या संपूर्ण गोष्टीचं भांडवल करतायत आणि मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. काय उत्तर असेल? मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये तुम्ही गावगाड्यावर आणि सगळ्या पोलीस स्टेशनच्या बाजूबाजूला विचारा. पोलीस फार निपक्षपणाने काम करते असं तुम्हाला दिसून आलं तर राजकारणामध्ये आमच्यासारखे विरोधक खोटं बोलतात याचा तुम्हाला निश्चितपणे उल्लेख करायला हक्क आहे. पण ज्या पद्धतीने खोट्या केसेस टाकणे, लोकांना अडकून टाकणे, लोकांना हे करणे, विरोधकांना संपवणे,
हे जे प्रकार आहे फक्त आदेशाचे अगदी. धनी आहे. कायदा सुव्यवस्था तर संपूर्ण संपलेला आहे हं. आणि आता सुद्धा हे प्रकरण वाढत गेले तर कशा पद्धतीने ते ऍक्शन घेतील. आता तुमची चूक झाली ना, उद्यापासून ठरवा लोकशाहीने गांधीवादाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आम्ही कुठल्याही प्रकारचा हे करणार नाही, अतिरेक करणार नाही. अगदी शशिकांतजी, तुमचा मुद्दा लक्षात येतोय. अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली.